अशा बाळा उठ, सकाळ झाली. अरे काय आणि के धोरणात गाडी चालली जाय ना, घेतला पाय मोडून. अरे वावा, त्या अचानक कुत्रा आलं ना राव. अरे एवढं मोठं कुत्र दिसलं नाही का? झोपी गाडी चालत होतात काय? अरे ते माझं पायाचं द्या सोडून आपलं कुठपर्यंत आलंय आता. नाही आज प्रपोज मारणार मी. अरे भावा, त्याला लय दम लागतोय बर का. अरे आपल्या भेटली जाय मी. तेव्हा चालली ती. दाखव आता तुझं दम. ते तिथं काशी दिसत. अय काश इकडे रे. काय काय नाही बोला. हे एवढी चिठ्ठी त्या साक्षी लिहून ये रे. मी असे फालतू काम नाही करीत. मला एखाद्या गायचे नोटला मी उचलीन. मी असे फालतू काम नाही करीत. अय तुझ्या झालं का रे? मला आणा मला काही करा पण मी असे फालतू काम करीत नाही. काय रे काशा, कुठे फिरतो? पाय चप्पल नाही काय नाही. रोजचीच कामत आहे गावातल्यांची. बर अरे काशा इकडे रे. काय काम आहे मावशी? एवढं 1 किलो साखर घेऊन येईन, 2 रुपये वापस घेऊन ये बर का. काका 1 किलो साखर द्या. काका जाऊ दो मावशी दन झालेलं आहे. काय झालं ना काशा? जरा पैसे चांगलं नीट दन ठेवून द्या. मला लय लांब लिहायचंय बर. पोटापुरी जोड जोडा 10,000 रुपये बर का. गणू मिस्तर थोडं पाणी तरी द्या राव प्यायला. पाणी होय. अरे ही मोकळी बाटली पाणीच नाही यार. तो कशा झाला त्या सांगा पाणी. अरे काशा बाळा इकडे रे. बोला काका काय काम? बाळा एवढं पाणी आण रे आम्हाला भरून. बर जरा काका पाणी. धर बाळा तुला पैसे. पैसे नको, पाणी पुण्याचं काम आहे म्हणून आलं. तुम्ही सिगरेट बिडी सांगितली असते ना आलंच नसतं. आयला काय बेकार पोर आहे राव ह्यो. काशा आहे भाऊ त्यो. पैसे नाही घेतले आणि पाणी जाणं नसतं सांगितलं तर बरं झालं असतं भाऊ. याला अवघडच आहे.
मला काय काम आहे का? एवढा चारा टाक रे. आणि येऊ का का? थांब बाळा, तुला भाकरी देते. हा 100% जाऊ ना. तुला घेऊन दे ना, तुला सांगा फोन करेन आधीच. हे काय छपचं काय छप कोणी देत पण मग तिकडे जाऊ, रात्री लय झाली. असं का? हा मला न्यायचं ना काय. पुढच्या वेळेस 100%. वा वा वा, चांगलं चाललंय, चांगलं चाललंय देवाची दारी. लाज हो, वाटते सरपंच का? साहेब. लाज वाटते का? अहो नाही आता सरपंच, हे बसलो बसलो होतो साहेब, असं. सहज गप्पा निघाला सरपंच साहेब. खुशाल मळू राहिला राव. तुम्ही बसलेत कुठं? देवाच्या पायरीवर बसलेत आणि खुशाल मळू राहिले. दारूच्या आणि पत्त्याच्या आणि त्याच्या गप्पा चालल्यात तुमच्या. चांगलं पत्त्याचा डाव रंगीता चांगलं चालू आहे की नाही? नाही सरपंच आम्ही नाही करत ना. नाही नाही नाही. काय तू नुसतं माग बसता अहो नाही का? नाही नाही ना नाही, आम्हाला पत्त्याचा नाही विषय आमचा नाहीच. अहो, बोलूच नका राव. अहो नाही सरपंच, ते काय झालंय चुकून झालं ते. असं कसं चुकलं? इथून कुठे होणार आता असं? काय आदर्श घेते गावातली पोरं? नाही आता नाही होणार. नाही सरपंच आता होणारच नाही असं कधीच. आता नाही व्हायचं, चुकून झालं. हा काही गोष्टी समजून घेत जा जरा. बरोबर सरपंच साहेब, हो तुम्ही म्हणता तसं, तुम्ही शब्दाला मान. दोघं पण तिथं घरी या. बर. हो चालते. समजलं का? हो चालेल. काकी याचं काही काम आहे का? नाही रे काशा, काहीच काम नाही. बर. आज काही कामच नाही मिळलं, भाकरी बी खायला नाही मिळलं. जाऊन दे, एक दिवस नाही भेटलं तर काय होतं. जेव्हा मी काय वाईट केलं, कामच नाही भेटलं, तुला खाल्लं मला खाल्लं. हे कोणाचं तरी कामाचं कागद दिसतो. एक काम करतो, सरपंच काकाला एक कागद नेऊन देतो. सरपंच आहे का? ऐका ना, आता ऑनलाईन करून आणलं होतं. आता तेवढे ते घरकुलाचं बघा ना माझ्या. बघून घेऊ ना. हा ते मागं नव्हतं, ते अपडेट करून आणले मी सगळ्याचे आधार कार्ड वगैरे. होऊन जाईन हे. काहीच अडचण नाही याला आता. बरं मुकुंदराव, तुमचं काय? आणि माझं ते संडास बाथरूमचं काम पूर्ण होत आलं ते.
आता ते बघ काय करायचं, एक चेक शेवट झाला असं बरं असं, कारण आता सगळे पैसे संपलेत आता. संपले असतील पैसे आता. खूपच अडचण पैसे. हा ना, आता अडचणच येईल ना. संपले असतील आहे की नाही? नाही चांगले तिथं झाड रंगीत तुम्ही तिथं अहो नाही सरपंच. मंदिराच्या पायऱ्यावर. अहो ते एक दिवस चुकून गेलतो आम्ही. चुकून झालं तसं आहे, सर. कायम कायम थोडं जात. आता काय होणार नाही. आपण मी माझ्या कामासाठी तुम्हाला बोलवलं, तुम्ही तुमचेच काम घेऊन आलेत लगेच. अहो नाही तुम्ही सकाळी सकाळी बसलेले दिसले म्हणून म्हणलं तुम्हाला एक तर वेळ राहत नाही म्हणून सकाळी सकाळी दिसले म्हणून वळलो इकडे. मला आमचं काम मार्गी लावून घेऊ आम्ही. बरं येईल तुम्ही हा असं नाही. फरक पडत. नाही तुमची कामं मार्गी लावू. बरं मी तुम्हाला दोघांना एकासाठी बोललो होतो माहितीये ना, आपल्याला गावामध्ये दारूबंदी करायची, पत्ते आणि स्वतःपासून सुरुवात करा. म्हणजे सुरुवात आम्हाला आमच्यापासूनच करावं लागेल. तुमच्यापासूनच करायची, त्याच्यामुळे तुम्हीच मेन आहे गावात मला माहिती. बरोबर करून. हा नाही तर तुम्ही पार वावरातले चिताचे झाडं सोडले नाही, गावातला पार सोडला नाही, मंदिरं सोडले नाहीत. हो नाही सरपंच साहेब एकच दिवस गेलो होतो. एक दिवस नाही, मला परत दिसलं नाही पाहिजे. इथून पुढं तुम्ही सुद्धा तुम्ही नीट राहिले तर गाव नीट राहील. ठीक आहे. नाही, सुधरून त्याच्यामुळे मी तुम्हाला मंदिरातून तिथून इथं घरी बोलतो. हा बोल दादा. ती मला सापडली, माझी नाही फक्त. अरे तर लॉटरीच तिकीट आहे रे काशा, आणि याची सोडत पण आजच आहे. अरे बाळा काशे 10 लाखाची लॉटरी लागली रे तुला. आता तुझं कल्याण झालं. 10 लाखाची लॉटरी लागली त्याला. हा राव हिंडत होता एकूण काय मुलगा होता राव, जबर मस्त काम झालं त्याच. पण सरपंच जाऊ द्या पोऱ्या म्हणजे हेच होता ज्याला जे काम सांगितलं का ते ऐकतच होत. आणि कधी कोणत्या कामाचा कटाळा केला नाही ना सरपंच. खूप दिवसापासून राहतो. हा, नाही लय राहत. चांगला लय चांगला पण म्हणून. अजिबात कोणाला त्रास नाही सरपंच. तुला 10 लाख रुपये लागलेत आता. अरे बाळा तुझं आयुष्य बदललंय. हे जरी माझं असलं पण हे पैसे माझे नाही. का रे? हे पैसे मला आई मिळेल का, बाबा मिळेल का, माझं हरवलेलं बालपण मिळेल का, मंदिरात झोपलेला रात्र परत बदलतील का, उपाशी झोपलेले दुःख संपेल का? नाही ना, एवढे पैसे मग मला काय करायचं? सरपंच काका माझी एकच एवढी विनंती आहे, हे सगळे पैसे आपल्या गावाची नावानं अनाथ आश्रमाला दान करा. माझ्यासारख्या एखाद्या मुलाला आज रात्री उपाशी झोपा लागू नये. काय विचार आहे? मस्त आहे. मन जिंकला साहेब त्याने आमचं ते. तुझी इच्छा आहे अनाथ आश्रमाला दान करायचे पैसे. कोणताही अनाथ उपाशी झोपलं नाही पाहिजे. बरोबर? खरंच विचार आहे, जबर विचार आहे. किती छोटा आहे पण किती मोठ्यापणा आहे मनात. लहान आहे पण कीर्तिमान आहे. मनाचं खूप मोठ्यापणा दाखवला त्याने. चल टेन्शन न घेऊ, आपण तुझ्या हाताने हा केक आपण अनाथ आश्रमाला दान करून टाकू. कळलं? आणि स्वतःला आता अनाथ समजू नको. हे गाव आहे, तुझं कुटुंब आहे, समजलं? हा ये. सरपंच साहेब रामराव. काय म्हणताय, काय काम करताय? काय आता मतदार याद्या ग्रामपंचायत विलक्षण जवळ आलंय. झालं का आता वार्डात लक्ष द्या. वार्डात याद्या फायनल करण्याचं काम चालू आहे. तेच म्हणलं सरपंचाला जाऊन दाखव, काय कमी जादा असलं तर सरपंच तिथे हे करता येईल असं. लक्ष द्या चांगलं आता वार्ड. हा इकडची नाव आता पॅनल चांगला चांगले वार्ड वाईज बसवले सगळे पॅनल, पण आता तुम्ही तुमच्या नजरे घालून घाला म्हणजे मग त्याच्यात आपल्याला हे करता येईल. काही कमी जादा असलं तर दुरुस्त करता येईल. इकडचे वार्डाचे तिकडे, तिकडचे वार्डाचे इकडे व्हायला नको. अनिल राव ते आहे ना हा सगळे ते बरोबर ह्यावेळेस सगळे ते सकाळी जेवून गेले. नाही ह्यावेळेस सगळे ध्यान धरून टाकायचे मागची थोडी मिस्टेक झाली त्या वार्डात गेले पण आता ह्यावेळेस ते बरोबर टाकायचे दिलं तिथून. त्यांचे काम मार्गी लावून टाकतो आता मग. हा नाही करून टाका, चांगली माणसं आहे त्याचे काम आणि बरोबर वाढत द्या आता यावेळेस काही अडचण नाही. थोडं लक्ष द्या तुम्ही बी आता थोडं. नाही आहेत लक्षात आहे. बरं ते उद्या आपल्याला ते काशाचा सत्कार ठेवला, त्या पोराला 10 लाखाची लॉटरी लागली. असं का? बर बर. पण तो म्हटला काय हे जी रक्कम आहे ही अनाथ आश्रमाला दान. अरे वा वा वा, चांगली गोष्ट आहे. आज म्हणायची गोष्ट तिथं आहे. जायचंय आपल्याला. चला अनिलरावला मुकुंदरावला सांगितलं तयारी करून घ्या सगळी. हो, आमच्या कमिटीचे सदस्य वगैरे सगळे घेऊन येतो आम्ही हा, या, आणि या. चांगला त्याचा जोरदार सत्कार करू. एवढ्याच्या मुलाला एवढं सापडलं पण एवढं अनाथ आश्रमाला द्यायची जी वृत्ती झाली त्याच्याबद्दल त्याचं कौतुक काम आहे ते आपण ती सगळ्यांनी करून घेऊ.
मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे. लय भारी लय अहो, भारी. मला आज वाटते मी सरपंच आहे आपल्या गावामध्ये असं लेकरू आहे. साधी फुकटची बिडी देत नाही तो निघाला आज 10 लाखाचा चेक तुम्हाला अनाथ आश्रमाला देऊ राहिला म्हणजे काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या गावाच्या वतीनं सगळ्यांचा सत्कार करा. आम्ही लोक घेऊन येतो. उद्या करून टाकू आपण तो सत्कार. छान रे. काशा बाळा धरे हे खाऊन घे आणि उद्या तुझा सत्कार ठेवलेला आहे गावामध्ये गावाच्या वतीनं समजलं. हा ये. आज आपल्या गावामध्ये सर्वांच्या परिचयात असणारा काशीनाथ उर्फ काशा याचं काम तर सर्वांना माहीतच आहे. तो ज्या वयात होता सर्वांच्या घरी जाऊन भाकरी मागून देवळात जाऊन झोपायचा, पण त्यानं कधीही कुठलं वाईट काम केलं नाही. ज्या वेळेस त्याला 10 लाख रुपयाची लॉटरीचं तिकीट सापडलं त्या टायमाला तो सरपंच काकाकडे 10 लाख रुपयाचं लॉटरीचं तिकीट घेऊन जातो आणि म्हणतो, काका हा कागद कोणाचा तरी हरवला आहे, तो मला सापडला. सरपंच काका त्याला म्हणतात की बाळा तुला 10 लाख रुपयाची लॉटरी लागली. तरी त्यांनी 10 लाख रुपये घेण्यास नकार दिला सरपंच काकांना आणि म्हणाला, सरपंच काका हे 10 लाख रुपये जे माझ्यासारखे अनाथ आहेत अशा अनाथ आश्रमाला दान करा. असा आपल्या आज गावचा काशीनाथ उर्फ काशा याचा सत्कार माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते ठेवलेला आहे. मी या ठिकाणी आमदार साहेबांना अशी विनंती करतो, काशीनाथ उर्फ काशा याचा सत्कार त्यांनी करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या काशासाठी. हे सुंदर असं काम या वयात काशीनाथने केलेलं आहे आणि इतक्याशा वयात असताना सुद्धा आमच्या देखील खूप परिवर्तन झाले ते तुम्हाला आपले सरपंच साहेब सांगतील. माननीय आमदार मॅडम आणि ते जमलेल्या गावकऱ्यांनो, आज आपण काशीनाथ याचा सत्कार करण्यासाठी इथे जमलो आहोत. त्याचबरोबर काशीनाथ हा आपल्या गावामध्ये खूप दिवसापासून राहतोय, परंतु त्याच्यापासून कोणालाही कधी त्रास झाला नाही किंवा त्यांनी त्रास दिला नाही. तो मंदिरामध्ये झोपला. आपण कधी विचार पण केला नाही की ते जेवला की नाही जेवला आणि त्यांनी स्वतःहून कोणाकडे भाकरी मागितली नाही. तो फक्त काम मिळालं तरच भाकरी खायचा कोणाकडे, तरी त्याने कधी नशिबाला दोष दिला नाही. तो लढत राहिला आणि त्याचबरोबर तो दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवत राहिला. हेच त्याचं मोठेपण होतं. मित्रांनो, पैसा कमवणारे खूप असतात पण माणूस कमवणारे खूप कमी असतात. म्हणूनच आज काशाच्या गळ्यात हा सत्कार पडत आहे, कारण त्यांनी पैशाला किंमत कधीच दिली नाही. त्यांनी फक्त माणुसकीला किंमत दिली. त्यामुळे तो आज आपला गळ्यातला ताईत बनला आहे. काशा, आज तुझा सत्कार करताना आमच्या डोळ्यामध्ये एक आनंद अश्रू आहे. त्याचं कारण असं आहे की तू आमच्या गावात जन्म घेतलेला नाही. या गावाने तुला आपला मुलगा म्हणून स्वीकारलं आहे, कारण तू जिथे जाशील तिथे आपल्या गावाचं नाव अभिमानाने घेतलं जाईल. कारण तू कामगिरीच अशी केली आहे की तू माझ्याकडे आला त्यावेळेस 2 जण साक्षीदार आहेत की तू 1 रुपयाही स्वतःसाठी न ठेवता पूर्ण रक्कम ही अनाथ आश्रमाला दान करायची अशी मला विनंती केली आणि तुझ्या विनंतीला मान देऊन आज पूर्ण गाव आपण इथे जमलेलो आहोत. आता तुझ्या हाताने आपण आपल्या अनाथ आश्रमाचे संचालक त्यांच्या हातामध्ये तो चेक सुपूर्द करणार आहोत. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद सरपंच साहेब. या ठिकाणी मी अनाथ आश्रमाचे संचालक यांना विनंती करतो की आपण त्या चेकचा स्वीकार करावा. मी या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करतो की यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित मान्यवर, माझ्या बंधू भगिनींनो आणि बालमित्रांनो, आज आपण येथे काशीनाथ उर्फ काशा याचा सत्कार करणार आहोत. पण हा सत्कार केवळ एका मुलाचा नसून तो त्या मुलाच्या संघर्षाचा आणि माणुसकीचा हा आज गौरव आहे. तर काशीनाथने अनाथाचा नाथ अशी ही जी पदवी मिळवलेली आहे त्यासाठी त्याचे चांगले संस्कार आणि धैर्य त्याच्या पाठीमागे आहे. तर आपल्याला काशा हे एक उत्तम उदाहरण आहे, प्रेरणा आहे की संकटे कितीही मोठी असली तरी आपण जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने आणि कष्टाने कुठलेही मूल यशस्वी होऊ शकते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे काशा हे आहे. काशा, तुझा होणारा हा आजचा सन्मान हा तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी येणाऱ्या पहिलं पाऊल असणार आहे. आज अनाथाचा नाथ असलेला काशीनाथ आपल्या सर्वांसाठी, गावातील आपल्या मुलांसाठी एक प्रेरणा आहे आणि भावी वाटचालीसाठी काशाला शुभेच्छा देते की त्यांनी खूप खूप मोठा व्हावा, त्याची सगळे स्वप्न पूर्ण करावी आणि त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देते. तसेच आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजकांना मी धन्यवाद देते. असेच कार्यक्रम या पुढेही राबत राहो ही सदिच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता या ठिकाणी समाप्त झालेला आहे. काशीनाथचा सत्कार देखील झालेला आहे. मी काशीनाथला विनंती करतो की यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा काशीनाथ उर्फ काशा. अध्यक्ष महोदय, पुढच्या गुरुजनवर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द म्हणणार ते शांततेने ऐकवा अशी माझी नम्र विनंती आहे. आज पहिल्यांदा माझ्यासाठी एवढे लोक जमले. लहानपणापासून मी एकच स्वप्न बघितलं होतं, एक दिवस कोणतरी मला हाक मारेल, काशा वाला घरी चल, जेवण तयार आहे. पण ती हाक मला कधीच ऐकायला आली नाही. माझं घर मंदिराची वस्त्री बनली, वर्तमानपत्र माझी गादी बनली आणि आकाश माझं छप्पर बनलं. रोज सकाळी उठल्यावर देवाला मी एकच मागणं मागायचो, देवा आज काम मिळून दे आणि पोटाला पोटभर जेवून दे. मी कधी कोणाकडून भाकरी मागितली नाही, कारण मला भीक नको होती, मला फक्त काम हवं होतं. आज देवानं मला 10 लाख रुपये दिले, पण मला एक सांगा, ह्या पैशाने माझी आई परत मिळेल का? माझे बाबा पुन्हा मला खुशीत घेतील का? नाही ना. तो पैसा माझ्यासाठी काय कामाचा? तुम्ही मला कधी भाकरी दिली, कधी काम दिलं, कधी माया दिली, म्हणून हे पैसे माझे नाही. म्हणून मी हे पैसे अनाथ आश्रमाला दान केले. तिथल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू घुसलं तर मला वाटले माझे आई बाबा अजून मी माझ्यावर खुश आहे. माझी एक विनंती आहे का पैशाला मान देऊ नका. पैशापेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे. ह्या जगात पैसे कमावा, नाव कमावा. माझ्याकडे आज पैसा आहे. ज्यावेळी मला आईच्या मायेची गरज होती त्यावेळेस फक्त माझ्याकडे अश्रू होते. त्यावेळेस मला बाबाच्या खांद्याची गरज होती त्यावेळी माझ्याकडे एकटेपणा होता. माझं बालपण उपाशी पोटी थंडीत कुडकुडत मंदिराच्या वस्तीवर संपवलं. माझ्याकडे किती जरी पैसे आले तरी मी तो काळ विकत घेऊ शकत नाही. म्हणून ही 10 लाखाची रक्कम माझी नाही, ही त्या अनाथ मुलांची आहे. एवढे बोलून मी माझ्या भाषण जय मार. धन्यवाद काशीनाथ. तर एवढं बोलून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. बाळा, कासपासून मंदिराच्या वस्ती झोपायची नाही. माझं घर लहान आहे, माझ्या मायाची जागा खूप मोठी आहे. आजपासून तू माझा नाथ. काशीनाथ, अभिनंदन. तुझी आम्हाला किंमत कळलीच नाही.
काशीनाथ, खरंच तुझी मूर्तीला नाही पण कीर्तिमान आहे. अभिनंदन. सॉरी काशीनाथ. जाऊन द्या चालू सारत माणूस चुकतो पण बदलला तर देवही त्याला माफ करतो. आपण तर माणसंच आहो. खरंच काशीनाथ, तुझं मन लय मोठं आहे. हा चल येतो. ज्याच्याकडे काहीच नव्हतं त्याने सर्वात मोठं दान दिलं. कारण दान पैशाचं नसतं, दान मनाचं असतं. ज्या दिवशी माणूस दुसऱ्याच्या डोळ्यातलं दुःख स्वतःचं समजतो ना, त्याच दिवशी तो खऱ्या अर्थानं श्रीमंत होतो.